नमस्कार. आपण पाहतात मराठी रोकठोक न्यूज चॅनल. या चॅनलसाठी मी पत्रकार सुभाष जेदे. आज नीरा ग्रामपंचायत च्या प्रांगणात आणि छत्रपती शिवाजी महाराज चौकात आज आमरण उपोषण करण्यात सुरुवात केलेली आहे. त्याचं कारण असं आहे, नीरा शिवतक्रार ग्रामपंचायतीची नगरपंचायत किंवा नगर परिषद व्हावी यासाठी दृष्टीनं पावलं पडत नाहीत. वारंवार येथील कार्यकर्त्यांनी पत्रव्यवहार केला, पण त्याला अजून प्रतिसाद काय त्यांनी दिलेला नाही ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्यांनी. त्यामुळं आजपासून ते आमरण उपोषणास बसलेले आहेत. धन्यवाद. जय महाराष्ट्र. प्रथमतः सर्व नीरा शिवतक्रार गावातील ग्रामस्थांना राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या निमित्त प्रथमतः त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करून सर्वांना समाजाच्या वतीने शुभेच्छा देतो. आज नीरा शिवतक्रार गावाच्या ग्रामपंचायतसमोर आपण सर्व ग्रामस्थ आमरण उपोषणाला बसलेलो आहे. त्याचं कारण म्हणजे नीरा शिवतक्रार गावाची लोकसंख्या आज 25 ते 30 हजार झालेली आहे आणि जे काही ग्रामस्थांच्या अडचणी असतील किंवा गरजा असतील, आपण दैनंदिन जीवनामध्ये असतो, त्या लागणाऱ्या गरजा तसं बघा गेलं तर ही ग्रामपंचायत काय सांभाळू शकत नाही आणि त्या करू शकत नाहीत. कारण त्या गरजा या ग्रामपंचायत प्रशासनाला पेलवतच नाहीत असं वाटतंय. आणि आज सर्व ग्रामस्थांची विनंती आहे प्रशासनाला की लोकसंख्येचा विचार करता आपली ग्रामपंचायत आता नगरपंचायत किंवा नगर परिषद व्हावी यासाठी सर्व ग्रामस्थ एकजूट केलेली आहे आणि तशी मागणी आपण प्रशासनाला केलेली देखील आहे. आणि प्रशासनाने देखील ग्रामपंचायतीला तशी पत्र पाठवलेली आहेत. सीओनकडनं आलेले आहे, वरून कलेक्टर ऑफिसवरून देखील पत्र आलेलं आहे की आपण लवकरात लवकर तसा प्रस्ताव द्यावा, ग्रामसभा लावावी. परंतु ग्रामसेवक असेल आणि इथलं आपल्या ग्रामपंचायतीचं आत्ताची जी डायरेक्टर बॉडी किंवा सदस्य आहेत यांची काय मनामध्ये इच्छा नाही की आपल्या ग्रामपंचायतची नगर परिषद किंवा नगरपंचायत व्हावी. म्हणून आज अशी दोन प्रकारची लोकांच्यात फळी निर्माण करण्याचं काम आज या इथले लोकलचे नेते त्या ठिकाणी करताना दिसत आहेत. तर माझी सर्व ग्रामस्थांना विनंती आहे की आपली जर नगरपंचायत झाली किंवा नगर परिषद झाली तर आपल्या भरपूर अशा गरजा आहेत की त्या शासनाच्याच निधीने आपल्या संपूर्ण पूर्ण होतील. त्यासाठी सर्वांनी एक विचाराने आपण एकजुटीने हा जो काय मागणीचा रेट आहे तो पूर्ण करायचा आहे. त्यासाठी आदरणीय पुरंदर हवेलीचे विद्यमान आमदार आदरणीय आमदार विजय पुरुषोत्तरे त्या ठिकाणी पुढाकार घेऊन हा एक अजेंडाच आहे महायुतीचा. म्हणजे त्यामध्ये भाजप असेल, शिवसेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, तिन्ही पक्षांचा तसा आमचा विचारच आहे. आणि त्याला प्रामुख्याने आज बापूंनी हा विषय हातात घेतलेला आहे आणि तो तडीस लावण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करत आहे. मी या निमित्ताने एवढंच सांगतो की ग्रामपंचायत नीरा शिवतक्रार यांनी आता ग्रामस्थांच्या सगळ्या गोष्टींचा विचार करता अंत पाहू नका, नाही तर उद्रेक होईल. तुम्ही आज ग्रामसभा लावताय, कुठं लावताय? ज्या ठिकाणी लावाय पाहिजे त्या ठिकाणी न लावता तुम्ही पळवाटा काढताय आणि कुठंतरी दुफळी माजवण्याचं काम करताय. तर हे असलं काम करू नका. अक्षरशः तुम्ही तुमच्या स्वतःच्या स्वार्थासाठी कुठंतरी पंचायत समिती जिल्हा परिषदला उभं राहायचं आहे म्हणून अख्ख्या गावाला वेळीव धरू नका. नेरेतील सर्व ग्रामस्थांना विनंती आहे की नीट लक्ष द्या, डोळे उघडे ठेवा आणि तुमच्यासाठी कोण काम करतं याकडे लक्ष द्या. जर नगरपंचायत नगर परिषद झाली तर निश्चित रूपानं तुमच्या सगळ्या गरजा आणि तुमची कामं पूर्ण होतील. त्यासाठी सर्वांनी एकजुटीने राहा. धन्यवाद. प्रथमतः राजमाता अहिल्यादेवी होळकर तमाम महाराष्ट्रातील जनतेला जयंतीच्या विनम्र अभिवादन. तसेच हा पुरंदर तालुका शाहू फुले आंबेडकर विचाराचा असून प्रत्येक ज्या आंदोलनाची दिशा पुरंदर तालुक्यात होती तेव्हा फक्त पुणे जिल्ह्यात नाही तर महाराष्ट्रामध्ये जाते. कारण पुरंदर तालुक्यातील सर्वात मोठं गाव 25,000 लोकसंख्येचं असलेलं नीरा ग्रामपंचायत आहे आणि आत्ता रूपांतर नगर परिषद किंवा नगरपंचायत व्हावी म्हणून आजचं हे आमचं खरं तर उपोषण आहे. समस्त नीरेतील ग्रामस्थ, व्यापारवर्ग व सर्व संघटना, सर्व पक्ष हे आंदोलन आज पुकारलेलं आहे. की आंदोलनाची दिशा का करायची? कारण भारत स्वतंत्र होताना सर्वच बसले नव्हते स्वतंत्र व्हावे म्हणून. काही भगतसिंगसारखे असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा फुले हे स्वातंत्र्यवीर, त्यांनी पुढचं नेतृत्व सांगितलं की 1949ला भारत स्वतंत्र होणार आहे. आणि तीच आज आम्ही नगरपंचायत व्हावी म्हणून आज आम्ही सर्व सामाजिक कार्यकर्त्यांनी आज धोरणं हातात घेऊन इथं नगरपंचायत व्हावी म्हणून आम्ही बसलेलो आहे. तर आम्ही सरपंच, उपसरपंचाला आमचं व 17 बॉडी कमिटी सांगणं आहे
की महाराष्ट्र शासनाने जो जी आर आणला आहे की नगरपंचायत व्हावी, नगरपंचायत जर झाली तर काय तोटे आणि काही फायदे हे लवकरात लवकर ग्रामसभा घेऊन निरेमध्ये आम्हाला समजावं. कारण निरेमध्ये 13 मेंबर आहे आणि वाडीला फक्त 3 आहे. टोटल 17ची बॉडी आहे. आमचं वाडीला दुमत नाही आहे घेणं, पण ह्याच्या मागच्या ग्रामसभा वाडीला झाल्या नाही आहे. आत्ता एक का घ्यायची असा आमचा प्रश्नचिन्ह ग्रामस्थ म्हणून विचारतो. आणि आत्ताची ती 13ची बॉडी आहे हिथंच व्हावी असे महालक्ष्मी मंदिर घ्या, पालखी तळ घ्या, विठ्ठल मंदिर घ्या, कुठेही घ्या तुम्ही निश्चित करताल ती तारीख. आणि 10 तारीख खूप लांब होती कारण ZP आणि पंचायत समिती जवळ आलेली आहे की आरक्षण सोडत झाली आणि जर आचारसंहिता लागली तर काही गोष्टी आपल्याला करायला जमणार नाही अशी विनंती करतो. लोकशाही मार्गाने आमचं ह्या शांततेत आंदोलन चाललं आहे आणि आम्हाला पाठिंबा सर्व व्यापारी, सर्व ग्रामस्थ, काही आमचे नेंबरही असतील काही देत आहे. तर आम्हाला एवढंच सांगणं आहे की सरपंच उपसरपंचाला की आंदोलन अमर उपोषण ठेवलं आहे. जर जाता जाता हे उपोषणाच्या मीडियाच्या बातम्यातून जर प्रसिद्ध होत असेल आणि जर हे जर ठिणगीचा वनवा जर पेटला तर तुम्हाला ह्या गोष्टी आवरणार नाही. म्हणून त्वरित लवकर तुम्ही आमच्या मागण्या पूर्ण कराव्या आणि लवकरात लवकर नगर परिषद आणि ग्रामसभा 2 दिवसात व्हावी अशी आमची विनंती आहे. धन्यवाद. नमो बुद्धाय. जय संविधान. जय भारत. अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त मी पहिल्यांदा त्यांना विनम्र अभिवादन करतो. आज या ठिकाणी निराचे ग्रामस्थ निरा ग्रामपंचायतची नगरपरिषद व्हावी, पंचायत व्हावी यासाठी उपोषणाला बसलेले आहेत. खरं तर निरा ग्रामपंचायतीचं आजचं उत्पन्न आणि निरा शिवताकार ग्रामपंचायतीचं उत्पन्न आणि खर्चाचा जर विचार केला तर बऱ्यापैकी आता लोकांच्यापर्यंत सुविधा पोचत नाहीत असं दिसून येते. त्यासाठी नगर पंचायत किंवा परिषद व्हावी यासाठी गेले 2 वर्ष झालं निरा गावातून सर्व ग्रामस्थ आणि सर्व रहिवाशांची मागणी आहे. निरेचा विस्तार, निरा शिवताकरचा विस्तार झाला पाहिजे. आता निरेचा जर विस्तार करायचं म्हणलं तर अलीकडं पलीकडच्या गावांचा जर विचार केला तर त्याची वाढ बहुतेक करून शिवताकरमध्ये होती आहे. शिवताकर उद्या डेव्हलप होईल, निरा मोठ्या प्रमाणात वाढेल, लोकांना सुविधा मिळतील. जे काय पाठीमागं गावठाणाची मागणी होती ती गावठाणाची मागणी पूर्ण होत नव्हती. म्हणून त्यावर एक पर्याय म्हणून लोकांनी की बाबा त्या ग्रामपंचायतीची नगरपरिषद तरी व्हावी आणि लोकांचा जो रहिवास आहे घर बांधण्यासाठी जे काय कर्ज उपलब्ध कर्ज पाहिजे असतात ते राष्ट्रीयकृत बँकेकडून उपलब्ध होत नाहीत. अशा काय वेगवेगळ्या प्रकारच्या मागण्या या गावातून सातत्यानं होत असतात. आम्हीसुद्धा आमच्या भारतीय जनता पार्टीच्या पार्टी लेवलला आम्ही आमचे जिल्हाध्यक्ष आदरणीय वासुदेव नाना काळे साहेब यांच्याकडे आम्ही आमच्या कार्यकर्त्याच्या पत्रावर लेखी स्वरूपात मागणी केलेली आहे. नक्की त्यांनी आम्हाला असा शब्द दिला आहे की बाबा आम्ही प्रशासन लेवलला आणि पार्टी लेवलला आम्ही तुम्हाला काम करण्याच्या उद्देशानं आम्ही प्रयत्न करू. त्याचप्रमाणे शिवतारे बापूंनासुद्धा महायुतीच्या वतीनं मग भारतीय जनता पार्टी असेल, शिवसेना असेल, अजितदादांची राष्ट्रवादी असेल यांच्या वतीनं त्यांनी जाहीर सभेमध्ये बापूंनीसुद्धा जाहीरपणे निरेमध्ये सांगितलेलं आहे की मी पहिलं काम ग्रामपंचायतची निरा शिवताकर ग्रामपंचायतची नगरपरिषद कशी होईल या दिशेनं मी प्रयत्न करणार आहे. तर बापूंना पण आमची एक आग्रहाची मागणी राहील की याकडे थोडं लक्ष घालावं आणि निरा शिवताकर ग्रामपंचायतची नगरपरिषद होण्यासाठी विशेष करून प्रयत्न करावे. धन्यवाद. प्रथम राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना विनम्र अभिवादन. निरा शिवताकर ग्रामपंचायतचे रूपांतर नगर परिषदमध्ये व्हावे ही आमची सर्वांची मागणी आहे. त्या मागणीसाठी आम्ही आमरण उपोषणासाठी बसलो आहे. नगर परिषद झाली तर काय फायदा होईल? संपूर्ण निरा शिवताकर गाव येणे होईल. येणे झाल्यानंतरनं इथल्या जे घर बांधणार आहेत, व्यवसाय करणार आहेत त्यांना राष्ट्रीयकृत बँकेचं 8-9% व्याजाने कर्ज पुरवठा होईल. या ठिकाणी सायन्स, कॉमर्स, आर्ट्स 15वीपर्यंत शाळा उपलब्ध होईल. विद्यार्थी, शिक्षक यांची संख्या वाढेल. कृषी उत्पन्न बाजार समितीची उलाढाल वाढेल. रस्ते सगळा विकास होईल. शेतकऱ्यांना या ठिकाणी तरकारी हे विक्री करण्यासाठी उपलब्ध मार्केट होईल. त्याच्यामुळे सर्वांकडे आर्थिक स्रोत वाढेल, गावचा विकास होईल. याच्यामधून काही गावचं नुकसान होणार नाही. ऑलरेडी सर्व जागा आरक्षित केलेल्या आहेत. ग्रामपंचायत आहे, पोलीस स्टेशन आहे, ST स्टँड आहे
आरोग्य विभाग आहे, जिल्हा परिषद शाळा आहेत, मोठा हायस्कूल आहे. राहिलेल्या सर्व गोष्टी पूर्ण होतील आणि गावचा विकास चांगला होईल. म्हणून प्रशासनाने लवकरात लवकर लक्ष घालून नगर परिषद हे कायदेशीर होत आहे आणि त्याला चालना देऊन ते करण्यात यावी एवढीच विनंती आहे. ज्या विश्वासाने जनतेने सुशिक्षित म्हणून ज्या लोकांना निवडून दिलं त्या लोकांनी खऱ्या अर्थाने विश्वासाला तडाने फार मोठा डोबळा पाडलेला आहे. नेरेकरांना खऱ्या अर्थाने न्याय मिळत नाही. नेरेकरांनी काय ह्यांचं साल धरले का प्रत्येक वेळी माडीवर जायचं आणि त्यांनी आपलं काहीतरी उडवून उत्तर द्यायचं. रॉंग इज रॉंग आणि राईट इज राईट. आणि आता जर तुम्ही देऊ शकला नाही तर नेरेकरांना काय आमचं टाळं लावा. आज या ठिकाणी अहिल्याबाई होळकर यांची आणि नेरा ग्रामपंचायत नगरपंचायत करण्यासाठी लोक आमर उपोषणाला बसले आहेत. अहिल्याबाई होळकरांनी जसा आपल्या सर्व महाराष्ट्र राज्याचा किंवा देशातल्या विविध ठिकाणी विकास केला तसा आम्ही आज ग्रामस्थ आमच्या नेरेचा विकास होण्यासाठी या ठिकाणी नेरा नगर परिषद झाल्याशिवाय नेरा गावचा विकास होणार नाही. आत्ताच आपण सगळ्यांच्या भाषणात ऐकलं असेल की नेरेचं उत्पन्न 1.5 कोटी आहे, पण नेरेची वस्तुस्थिती आज आहे की नेरेत लोकसंख्या 25-30 हजाराच्या आसपास पोचली आहे. शासनाच्या नियमाने म्हणलं तर नेरा नगर परिषद झालीच पाहिजे, पण हे गावचं राजकीय राजकारण म्हणून ह्याला काय जो नगर परिषद करण्यासाठी ठराव पाहिजे तो ठराव दिला जात नाही. आणि गावात एक वेगवेगळ्या मतांचा विचार केला जात आहे की गावातल्या लोकांना जो शेतकरी समाज आहे त्यांना सांगितलं जात आहे की नगर परिषद झाले तर तुमच्या शेती ॲक्वायर होईल आणि तुमची शेती त्यातून शासनाला जमा होईल. जरी शासनाला जमा होणार असली किंवा त्यातून काय होणार असले तरी नेरेच्या गावचा विकास पाहता त्या जमिनीची किंमत आजच्या व्हॅल्युएशनप्रमाणे जवळजवळ 5 पट वाढल्याशिवाय राहणार नाही. आणि शेती अशी इतकी जाणार नाही, कुठंतरी 1-4-2 गुंठे आणि जाईल आणि गेली तरी त्याला काय वावगं वाटायची गरज नाही. महत्त्वाचा विषय असा आहे की शासनाच्या ज्या स्कीमा राबवणार आहेत नगर परिषदेसाठी त्या ऑलरेडी नेरेत आहेतच. पोलीस स्टेशन आहे, ग्रामपंचायत आहे, आरोग्य केंद्र आहे, हायस्कूल आहे. आता राहिला विषय कुठला कॉलेजला बी जागा भरपूर ठिकाणी मिळण्यासारख्या आहेत. तशा व्यवस्था आपल्या गावामध्ये आहे. तरी मी असलं काय डोक्यात लोकांच्या न आणता नेरा परिषद व्हावी असा ठराव त्वरित ग्रामपंचायतने शासनाला देण्यात यावा ही मी सर्व गावकऱ्यांच्या वतीने त्यांना विनंती करीत आहे आणि याची नोंद ग्रामपंचायतने घ्यावी. अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त सर्व नेरा शहर आणि पंचक्रोशीतील नागरिकांना शुभेच्छा. आज राजमाता अहिल्यादेवी होळकरांच्या जयंतीनिमित्त आम्हाला एक योग आलेला आहे की 2018पासून मी अनिल अण्णा असेल, अमोल साबळे असतील, टिके मामा असतील किंवा इथं सर्वच जण बसलेले असतील, त्यांनी 2018ला ज्यावेळेस पहिला पत्रव्यवहार केला की नेरा शहराची लोकसंख्या जवळजवळ 20,000च्या आसपास होती 18 साली, त्यावेळेस ग्रामपंचायत ही अकार्यक्षम म्हणजे सुविधा पुरवण्यासाठी अनिल अण्णांनी सांगितलं. आत्तासुद्धा नेरेची परिस्थिती जैसे तेच आहे, फक्त नुसतं स्वप्न दाखवली जातात, कुठल्याही प्रकारची कामं होत नाहीत. ग्रामपंचायत प्रशासनाची त्याच्यामध्ये चूक नाही आहे, पण येणारा जो निधी आहे तो तुटपुंजा स्वरूपाचा असल्यामुळं आणि गावच्या लोकांची मागणी आणि निधीमधली तफावत बघता नेरा शहर शिवतक्रारवाडी हे मिळून संपूर्ण नेरा शहर आणि शिवतक्रार हे नगर परिषद व्हावं ह्या मागणीसाठी आम्ही शासन स्तरावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे असतील आणि या तालुक्याचे पुरंदर हवेलीचे विद्यमान आमदार विजय बापू शिवतारे यांच्या प्रयत्नाने आम्ही पाठपुरावा करत आहोत. काही लोकांना वाटते की अनिल चव्हाण, टिके मामा किंवा प्रमोद काकडे किंवा इतर ही नगर परिषद करतात म्हणजे श्रेय ह्यांना जाईल. माझं आपल्या चॅनलच्या माध्यमातून मत आहे की बाबा रे, हे श्रेयवादामध्ये अडकणारे आम्ही माणसं नाही आहे. आज लोकांची गरजा काय आहेत त्या गरजा तुम्ही बघा. आज एका माणसाला जर कर्ज घ्यायचं असेल तर 18 ते 20% ते लोन घ्यायला लागते आणि ते लोन घेतल्यानंतर ती लोन फिटण्याची शाश्वती ही त्याकडे नाही आहे. कारण का आपलं संपूर्ण शहर हे पूर्ण हे शेतीमध्ये असल्यामुळं कुठंही आपल्याला गव्हर्मेंट बँकांचं लोन मिळत नाही.
आज आपण शिक्षणामध्ये मागास आहोत, बँकिंग क्षेत्रामध्ये निरा मागास राहिली. त्याचं कारण आहे की निरेचा बऱ्याच वर्षापासून प्रलंबित असलेला गावठाणाचा विषय. हा जो विषय मार्गे कधी लागेल, नगर परिषद होताना संपूर्ण गावाचा डेव्हलपमेंट प्लॅन तयार होईल आणि त्याच्यानुसार जे काय माझ्या शिवतक्रारवाडीतील ग्रामस्थांची दिशाभूल जाणून केली जाते की जर झालं तर शिवतक्रारवाडीतले शेतकऱ्यांच्या जागा जातील, हे संपूर्णपणे चुकीचं आहे. कारण का निरा शहरामध्ये ऑलरेडीच जसं महेश यांनी सांगितलं, दयानंद चव्हाणांनी सांगितलं की शासकीय जे ऑफिसेस आपण दप्तर म्हणतो ते ऑलरेडी निरा शहरामध्ये झालेले आहेत. नगर परिषदेनं तर राहिला विषय आरक्षणाचा, आपल्याला 4 गुंठ्यामध्ये अग्निशामक केंद्र होऊ शकतं आणि राहिला विषय गार्डनचा, ते इरिगेशनच्या हद्दीत निरा नदी किनारी गार्डनही होऊ शकतं. त्यामुळे शिवतक्रारवाडीला निरा बारामती जाणारा बायपास हा जेवढा लवकर होईल तेवढ्यासाठी आमचे प्रयत्न आहे. कारण का वाडीकडून जाणारा जर बायपास झाला तर जवळजवळ जी जड वाहतूक आहे निरेतून जाणारी ती वाडीच्या बाजूने निरेच्या बाहेर पडेल आणि जसा बारामती रोड आपला इथं तयार झाला आहे तसाच बारामती रोड, बारामती बायपास हा शिवतक्रारवाडीच्या बाजूने होईल आणि त्याच ठिकाणी नवीन बाजारपेठ अस्तित्वात येऊन तिथल्या माझ्या शेतकरी असतील, माझे गावकरी असतील, त्यांच्यासुद्धा जमिनींना भाव येणार आहे. मी थोडक्यात उदाहरण सांगतो. आत्ता 1 एकरचा शेतीचा दर समजा 40 लाख रुपये एकर आहे. हेच जर नगरपालिका झाली तर आपले सातबारे बंद होतील, संपूर्ण गाव सिटी सर्वे होतील. 8 कोटीच्या आसपास भाव जातो आहे. 20 लाख रुपये रेडी रेकनर दर येतो आहे. एका एकरामध्ये 40 गुंठे आहेत. 20 लाख गुणिले जर 40 केलं तर मला वाटते 8 कोटीच्या आसपास त्या शेतकऱ्यांना तिथला भाव मिळणार आहे. पूर्णपणे भूलथापा चुकीची माहिती दिली जात आहे. आमच्या पिंपरे ग्रामस्थांना सुद्धा चुकीची माहिती दिली की निरा नगर परिषद झाली, आपण गावात त्या जर वाढीव हद्दीत गेलो तर आपलं काय चालणार नाही, आपल्या शेतीवर आरक्षण पडेल. संपूर्णपणे दिशाभूल करण्याचं पहिल्यापासूनचं काम काही लोक करतात फक्त एका जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या जागेसाठी. बाबांनो, तुम्ही आत्तापर्यंत जिल्हा परिषद भोगला, पंचायत समिती भोगला. आम्ही कार्यकर्ते, प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा आहे की जे अण्णांनी सांगितलं की जिल्हा परिषद मला लढायची, पंचायत समिती लढायची, पण हे सगळं स्वतःचा स्वार्थ साधत असताना पहिला गावचासुद्धा स्वार्थ साधावा आणि नंतर आपला स्वार्थ साधावा. कारण का गाव करेल ते राव कधीच करू शकत नाही. आत्तापर्यंतचा इतिहास आहे. गावाला वेटीस धरून जर तुम्ही सिओनकडे जाताय, सिओनकडे जाऊन सांगताय की नगर परिषद नाही झाली पाहिजे. 2021ला ज्यावेळेस आम्ही पहिल्यांदा बॉडीमध्ये निवडून आलो, पहिलं आमचं स्टेटमेंट होतं, मी तर पहिल्याच ह्या ग्रामपंचायतमध्ये पाऊल ठेवला आणि सदस्य म्हणून निवडून आलो. त्यावेळेस मी माझ्या निवडून आलेल्या सदस्यत्वाचा राजीनामा देण्यास तयार होतो. का तर ही नगर परिषद झाली पाहिजे. आज व्यापाऱ्यांना कुठल्या प्रकारची फॅसिलिटी मिळत नाही. पंतप्रधान स्कीम आहेत, MSMEच्या योजना आहेत, सूक्ष्म लघु उद्योग योजना आहेत, ह्याच्यामधून कर्ज पुरवठा, वित्त पुरवठा होत नाही. त्याचं सगळ्यात मोठं कारण आहे आपल्या सातबाऱ्यावर शेती आहे आणि थोडे दिवस लांब नाहीत. आज तुम्ही नगर परिषदेला टाळाटाळ करताय. आजची परिस्थिती, महसूलचे कायदे आता कडक होत चालले आहेत. अख्ख्या संपूर्ण निरा शहरातील जेवढे सातबारे आहेत त्याच्यावर जर महसूलचा दंड बसला तर त्याला सर्वस्वी जबाबदार तुम्ही असाल. कारण का महसूलचा दंड हा लाखात बसत नाही, तुमच्या क्षेत्रावर कोट्यात बसतो आणि त्यासाठी त्याला जबाबदार तुम्ही राहणार आहे. त्यामुळे आमची हात जोडून विनंती, हे उपोषण शांततेत चालले. हे काय तुमच्या विरोधात नाही किंवा कोणाच्या विरोधात नाही, हे उपोषण आहे की निरेच्या विकासासाठी हे उपोषण करत आहे. आम्हाला कोणालाही टार्गेट करायचं नाही. आमचं एकच आहे, तुम्ही ग्रामसभेला टाळाटाळ करताय, ह्याचं कारण स्पष्ट करा. जानेवारीमध्ये COनी स्पष्ट पत्रामध्ये उल्लेख केलेला आहे की आपल्याला वारंवार पत्रव्यवहार करूनसुद्धा आपल्या ग्रामपंचायतकडून कुठल्याही प्रकारचा प्रस्ताव BDO आणि जिल्हा परिषदेला सादर होत नाही. ह्यांच्या प्रस्तावाला कंटाळून वरचं प्रेशर, बापूंचं प्रेशर, अजितदादांचं प्रेशर, एकनाथ शिंदे साहेबांचं प्रेशर, मुख्यमंत्र्यांचं प्रेशर, जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतंत्र प्रस्ताव हा निरा नगर परिषदचा शासनस्तरी पाठवून दिला. आज नाचक्की आपल्या ग्रामपंचायतची, आज जिल्हा परिषदेचे CO म्हणतात या असलं कसलं गाव आहे की शासनाची पत्राची सुद्धा दखल घेत नाहीत. मगरूर राजकारण करून कधीही कोणाचं भलं होत नाही. आज तुम्ही तोंडावर पडलेला आहात. आज आमचं मत आहे की या तुम्ही एकत्र या, ग्रामसभेचा ठराव घ्या, हे गाव आपण सगळ्यांनी मिळून सुधरू. आमच्या एकट्याने काय ठेका घेतला नाही किंवा तुम्ही घेतला नाही. हे सर्वसामान्यांचं गाव आहे. प्रत्येक शेतकरी, कष्टकरी, नोकरदार, चाकरदार यांचं गाव आहे. ह्या गावासाठी सगळ्यांना आपल्याला झटायचं आहे. भविष्यात जी काय नगरसेवकाची बॉडी येईल ह्या बॉडीमध्ये इथं बसलेली सुद्धा असतील, पण ती बॉडी ज्यावेळेस एखाद्या शेतकऱ्याच्या क्षेत्रावर जर नगरपालिकेला आरक्षण टाकायचं, ते आरक्षण टाकण्याचं काम करायचं असेल तर ती बॉडीला स्थायी समिती म्हणून असते आणि स्थायी समितीचा अध्यक्ष, नगराध्यक्ष आणि CO असतो. CO तो प्रस्ताव त्या बॉडी पुढं मांडतो. बॉडीतल्या नगरसेवकांनी विरोध केला तर तो प्रस्ताव त्या आरक्षण
रद्द होतं. त्यामुळे कुठंही असं हे करू नका. आणि आरक्षण जर एखाद्या क्षेत्रावर पडलंच तर त्याला शासनाकडून त्या पद्धतीत समजा 20 लाख त्या शेतकऱ्याची जागेचा मोबदला आहे, त्याला 4 पट लारा लॅक्ट म्हणतो आपण, त्याच्या अगेन्स्ट 4 पट मोबदला म्हणजे एका प्रतिगुंठ्याला 80 लाख रुपये प्रतिगुंठा ही नगर परिषद महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाकडून तरतूद करते. त्यामुळे कुठंही नुकसान नाही. हां, नुकसान जरूर आहे. ग्रामपंचायत ठेवली तर मला फक्त जिल्हा परिषद लढवायची, मला पंचायत समिती लढवायची, एवढंच नुकसान आहे. बाकी 1% ह्या गावाला नुकसान नाही आहे. माझे आपल्या चॅनलच्या माध्यमातून तमाम जे राज्यकर्ते अख्ख्या, जसं अजितरावांनी सांगितलं की 17मध्ये फक्त एकच माणूस असा आहे 16वा खोडी करायचं काम करतो. आणि आज त्यांच्यामुळंच ही जी ग्रामसभा आत्ता झाली असती पण ती ग्रामसभा झाली नाही. त्याचं कारण आहे 13 तारखेपर्यंत का तुम्ही तारीख देताय 13 तारखेपर्यंत? अहो, तुम्हाला जर करायचं तर घ्या ना 2 दिवसात ग्रामसभा. आमच्या प्रमुख मागण्याच आहेत 2 दिवसात ग्रामसभा लावा, निरा या ठिकाणीच लावा. आज माझ्या शिवतक्रारवाडीच्या रस्त्यासाठी लोकांनी किती मिटिंगा केल्या, त्यावेळेस तुम्हाला ग्रामसभेचं नाही आठवलं की शिवतक्रारवाडीमध्ये ग्रामसभा घ्या. अहो, ती वाडीसुद्धा निरेचंच एक अभिन्न अंग आहे. आज 14 मेंबर निरेमध्ये, 3 मेंबर तक्रारवाडीमध्ये आहेत. आज आम्ही एकाच ह्यानी आज विरोधक म्हणून आम्ही कुठल्याही प्रकारच्या चांगल्या कामाला विरोध केला नाही. आज लोकांची मानसिकता अशी झाली की विरोधकच निरेल राहिला नाही का, तर आम्ही कुठल्याही गोष्टीला, आत्ता माझं चॅलेंज आहे प्रोसिडिंगला जा, आमचं जिथं चुकीचं आहे तिथंच विरोध आहे. चांगल्या कामाला आम्ही विरोध केला नाही. आमची एकच मागणी की तुम्ही नगर परिषदेचा जर ठराव नाही घेतला तर हे आंदोलन तीव्र होईल आणि होणाऱ्या नुकसानीला आपण सर्वस्वी जबाबदार असाल. मी सौ तनुजा मनुष्य, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा सरचिटणीस. तर आता सगळ्यांचं आपण ऐकलेलं आहे की नीरा ही नगर परिषद व्हायला पाहिजे आणि खरोखरच नीरा ही नगर परिषद व्हायला पाहिजे. नीरेमध्ये लोकसंख्या पण भरपूर आहे आणि ते नगर परिषदेसाठी ती योग्यही आहे. त्याचबरोबर आजूबाजूचे गावं, वाड्या, वस्ती यांची जी व्यापाराची साधने आहेत, दळणवळणाची साधने आहेत, ती वाढली पाहिजेत. आणि नीरा नगर परिषद झाली तर व्यापाऱ्यांच्या दृष्टीने सुद्धा ते योग्य आहे. मराठी रोकटोक चॅनलने याची दखल घेतल्याबद्दल सर्वांच्या मते मी सुभाष जेदे यांचे आभार मानते. आज नीरा शिवतक्रार ग्रामपंचायतीखाली आम्ही सर्व निरेतील, त्यामध्ये व्यापारी असू देत, त्यामध्ये सर्व आपल्या पक्षातील जे नेते आहेत ते इथं आज उपोषणाला बसल्यात. आता उपोषणाचं कारण म्हणजे तुम्हाला सांगायचं म्हणजे निरेमध्ये नगर परिषद व्हावी हे सर्वांची मागणी आहे. त्यातली त्यात 17ची बॉडी आहे तर 17तील 16 जणांची मागणी आहे आतून की बाबा नगर परिषद करा. पण एकाचा विरोध आहे, मी स्पष्ट बोलतोय, एकाचा विरोध आहे आणि तो त्या 16 लोकांना धमकावतोय की बाबा मी म्हणेल तसं कायदा. आता हिटलर गेला, सगळी जाऊन गेली, आता हे नवीन एक हिटलर आल्यात निरेमध्ये की ते म्हणतील तसा कायदा. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री अजितदादा पवार साहेबांकडे आम्ही सह्याद्री इथे गेलो होतो, शहराध्यक्ष प्रमोद काकडे होते, आम्ही होतो. दादांनी स्पष्ट सांगितलं आहे की आतापर्यंत थांबलं आहे का, आतापर्यंत गावाची लोकसंख्या एवढी असून तुम्ही नगरपंचायत का केली नाही. माझा ह्याच्यामध्ये कसलाही रोल नाही, मी उलट तुम्हाला पाठबळ देतोय की तुम्ही करा. पुरंदर तालुक्याचे आमदार असू देत विजय बापू शिवतरे यांच्याशी आम्ही संपर्क साधतोय. दरवेळेस बापूंचं एकच म्हणणं आहे की आम्ही लवकरात लवकर नगरपंचायत करतोय. म्हणजे सगळ्यांचं म्हणणं आहे की बाबा नगरपंचायत हो, म्हणजे डबक्यातून निरा समुद्राकडे चालली पण डबक्याला तिथल्या माणसांना डबक्यातच ठेवायची. अरे 100% आज तुम्हाला माहीत नाही, तुम्हाला माहीत आहे आत्महत्या किती झाल्या ह्या पतपिढीमुळं, किती पतपिढीमुळं आत्महत्या झाल्या. जर कर्ज हे सेंट्रल गव्हर्नमेंट जर महाराष्ट्र बँकेच्या ह्याच्यातून घेतलं तर ह्या आत्महत्या थांबतील गावामध्ये. आज गावातील चांगली पुढारी व्यापारी गाव सोडून गेली ह्या पतपेढ्यांच्या नादानी. हे तुम्ही बघत नाही आहे आणि तुम्ही काय करताय की बाबा आपला स्वार्थ. अरे आपला स्वार्थ तुम्ही जपा 100% करा. तुम्ही आतापर्यंत तेच करत गेलाय आणि तेच चाललंय तुमचं हिटलरशाही. पण माझं एवढंच म्हणणं आहे, तुम्हाला नगरपंचायत जर नीरा शिवतक्रारमध्ये घ्यायची आहे ना मिटिंग तर 100% घ्या, आमचा बी विरोध नाही. पण मग एक काम करा, पुढच्या बसून जेवढ्या मिटिंग होणार आहेत तर नगरपंचायतमध्ये तिथंच घ्या ना शिवतक्रारमध्ये, आमचा विरोध नाही. तुम्ही असं दुफळी करू नका की शिवतक्रार वेगळे आणि नीरा वेगळे. आमचं शिवतक्रारमध्ये जसं अर्ध काळीच नीरेच आहे तसंच काळी शिवतक्रारचं आहे. तुम्ही असला आमच्यात काहीच भेदाभाव करू नका. आमचं एवढंच म्हणणं आहे
की तुम्हाला मी माहिती आहे, जोपर्यंत ठराव देत नाही तुम्ही किती बी पळा, तुम्ही फार मुख्यमंत्रीकडे पळा नाही तर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेकडे पळा, तुम्हाला माहिती आहे ठराव देत नाही तोपर्यंत आम्ही काहीच करू शकत नाही. तुम्हाला जर ठराव द्यायचा नसेल तर स्पष्ट सांगा, नाही आम्ही ठराव देणार नाही, आम्हाला उपोषणाला बसवताय, आम्हाला मुंबईला पळवताय, आम्हाला आमदाराकडे पळवताय आणि सगळ्या गोष्टी करून जर तुम्हाला जर नसेल द्यायची तर सांगा ना, ठरावच द्यायचा नाही. मागील असंच आम्हाला सगळीकडे पळवत गेली आणि ठराव दिला नाही. तुमचं भूमिका काय ती स्पष्ट करा गावाबद्दल, की गावाचा विकास करायचा आहे का नाही करायचा, का नुसतंच उगा मग आम्हाला मग म्हणायचं नाही आमची ठरावाची भूमिका आहे. आणि ग्रामसेवक सभेमध्ये जर ठराव घ्यायचा असेल तर ग्रामसभामध्ये तुमचीच माणसं बसवायची आणि तुमचीच माणसांना म्हणायचं की नगरपंचायत होऊन देणार नाही आम्ही. अहो कुठली भूमिका चालली, तुम्ही मागं कशाला चाललाय? मी स्वतः विकास आघाडीचे जे प्रमुख आहेत आज राजेश भाऊ काकडेंशी बोललो, भाऊला विचारलं, भाऊंची स्पष्ट भूमिका आहे की नगरपंचायत व्हा, पण त्यांना कशाचा तरी दबाव आहे, तो दबाव त्यांनी बाहेर काढावा आणि ते विकास जर नगरपंचायत करायची तर भाऊंनी स्वतः पुढाकार घ्यावा. 2008ला भाऊ राजेश भाऊ काकडे म्हणलेले की मी या गावचा विकास करील. मग विकास करील तर दबावात करू नका, तुम्ही स्पष्ट विकास करा, आम्ही तुमच्या पाठीशी. पण आमचं एवढं सर्वांचं म्हणणं आहे, सर्व राजकीय पक्षांचं म्हणणं आहे, आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते इथं आमचे अनिल अण्णा आहेत, यांचं सर्वांचं म्हणणं आहे, अनिल अण्णांचं तर स्पष्ट म्हणणं आहे की आत्ता नगरपंचायत झाली तर पुढं गावचा 100% विकास होईल. आणि मुळात शिवतक्रार पूर्ण येणेच आहे ना, अजून येणे झाल्यानंतर त्यांच्या गावचा अजून विकास होईल, डेव्हलपमेंट होईल, हे सगळ्यांना माहिती आहे. फक्त श्रेयवाद हो 10 दिवसांनी जरी झाली तर फक्त ह्यांच्या थ्रू नाही झाली पाहिजे, आमच्या थ्रू झाली पाहिजे. हे जे आहे ते सगळं तुम्ही डोक्यातून बाहेर काढा, गावचा विकास धरा. 100% तुम्हाला गाव तुमच्या डोक्यावर घेतल्याशिवाय राहणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज आपल्या नीरा गावामध्ये राजमाता अहिल्याबाई होळकर यांची आज जयंती. प्रथमतः आम्ही त्यांना अभिवादन करतो आणि ग्रामपंचायत समोर आम्ही स्वतः ग्रामपंचायत सदस्य आणि काही ग्रामस्थ ग्रामपंचायतची नगरपंचायत व्हावी म्हणून खरं गेली 2-3 वर्षापासून सातत्याने पाठपुरावा करत आलेला आहोत. परंतु ग्रामपंचायतचे पदाधिकारी गेले 2-3 वर्षापासून टाळाटाळ करत आहेत. ग्रामसभा लावा, मीटिंगला हा विषय अजेंड्यावरती घ्या की नगरपंचायत करायची. परंतु या आत्ता चालू महिन्यामध्ये 17 मेंबरच्या बहुमताने त्या ठिकाणी ठराव केला ग्रामपंचायतच्या मासिक मीटिंगमध्ये की एक मताने आपण आजचा ठराव करून ग्रामसभा लवकरात लवकर लावू आणि ग्रामसभेमध्ये हा आपला नगरपंचायतचा ठराव मंजूर करून आपण नगर विकास खात्याकडं किंवा कलेक्टर ऑफिसकडं पाठवूया असं ठरलं असताना आमची या ठिकाणी सरपंच आणि काही सदस्यांनी त्या ठिकाणी दिशाभूल केली आणि त्या ग्रामपंचायतच्या मीटिंगमध्ये असं ठरलं होतं की ज्यावेळेस आपण ग्रामसभा घेऊ त्यावेळेस आपण नगर परिषद असेल किंवा नगरपंचायत जे CO अधिकारी आहेत त्यांना या ग्रामसभेला आपण उपस्थित करू आणि जे नगरपंचायतचे फायदे आणि तोटे हे लोकांसमोर किंवा जनतेसमोर आपण लोकांना सांगू आणि मगच पुढील निर्णय घेऊ असं ठरलं असताना आजपर्यंत फक्त टाळाटाळ करत आलेले आहेत. म्हणूनच खरं तर हा आम्हाला उपोषणाचा मार्ग अवलंबावा लागला. आज जर पाहिलं तर निरेची लोकसंख्या ही 25,000पर्यंत पोचलेली आहे. आज ग्रामपंचायतमध्ये मी गेली 25-30 वर्ष ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम करत आलेलो आहो. आज ग्रामपंचायतची जर परिस्थिती पाहिली तर वार्षिक उत्पन्न 1-1.5 कोटीच्या आसपास डिमांड आहे. मग त्यामध्ये टॅक्स असेल, घरपट्टी असेल, पानपट्टी असेल आणि जे काय अनुदान मिळत असेल जर पाहिलं तर आज ग्रामपंचायतचा कामगाराचा पगारसुद्धा महिन्याला होऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे. मग त्यामध्ये तुमचं दैनंदिन गाड्या, घनकचरा असेल, पाणीपुरवठा असेल, म्हणजे आज ग्रामपंचायत चालवणं ही दमछाक होत आहे. आणि एवढं समोर दिसत असतानासुद्धा एक आपल्याला ग्रामपंचायत जर राहिली तर आपण एवढ्या 25,000 लोकसंख्येला आपण ग्रामपंचायत त्या ठिकाणी सोयी सुविधा पुरवू शकत नाही ही 100% खात्री आहे. मग आपण नगरपंचायत केल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही, त्याशिवाय आपण गावचा विकास करू शकत नाही ही स्पष्ट आहे. आणि असं असताना हे आजचे प्रशासक असेल किंवा पदाधिकारी असतील
गेले कित्येक दिवस हे टाळाटाळ करत आहेत. मग आज निरेमधले अनेक प्रश्न आहेत. मग आज व्यापारपेठ असेल, व्यापारी गाळ्या असतील, आज व्यापार बंद व्हायला लागलेत. कारण या ठिकाणी कर्ज पुरवठा होत नाही. आज पतसंस्था आणि जिल्हा बँक आणि एक फक्त महाराष्ट्र बँक या ठिकाणी आहे. आज नॅशनलाइज जर बँका या ठिकाणी आल्या तर व्यवसायामध्ये वाढ होणार आहे, लोकांची प्रगती होणार आहे. आज सावकारांना कंटाळून या ठिकाणी अनेक कुटुंब उद्ध्वस्त झालेली आहेत. आज जर नगरपंचायत झाली तर या गावामध्ये आजपर्यंत गावठाण नाही. या ठिकाणी निरेमध्ये जर पाहिलं तर हे शेती प्लॉटमध्ये पूर्ण घरं बांधलेली आहेत. लोकांना त्या ठिकाणी महसूल खात्याचे टॅक्स येतात, त्याला त्या ठिकाणी दंड आकारले जातात. आणि कित्येक वर्षापासून प्रत्येकजण गावठाण होणार आहे, गावठाण होणार आहे. गेली 20-25 वर्षापासून हा फक्त शब्दच प्रत्येकजण विलक्षण आलं की आश्वासन देत गेलेले आहेत. परंतु उद्या जर नगरपंचायत झाली तर ॲटोमॅटिक हे गावठाणात रूपांतर होईल. येणे प्लॉट होतील. लोकांना त्या ठिकाणी प्रत्येकाला आपल्या जागेचं त्या ठिकाणी मूल्यांकन वाढणार आहेत आणि गावाची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही. माझी निरेतील व्यापाऱ्यांना विनंती आहे की नक्कीच तुम्ही या उद्याच्या ग्रामसभा जर घ्यायची ठरली तर आपण नक्कीच उपस्थित राहा. सगळ्या गावाचा प्रश्न आहे. आज गेली कित्येक वर्ष आपली मार्केटपेठ जैसे ते परिस्थितीमध्ये आहे. कित्येक गाळेधारक आपला व्यवसाय बंद करून, दुकाने बंद करून या ठिकाणातून हस्तांतर झालेले आहेत. का तर लोकसंख्या भरपूर असताना बाकीचे पर्याय व्यवस्था किंवा या ठिकाणी कंपनी आहे, सोमेश्वर कारखाना आहे, परंतु या ठिकाणी व्यवसाय जागा कमी असल्यामुळं शिवतक्रार आणि नीरा, मूळ शिवतक्रार हे गावठाण आहे. आणि आज अशी परिस्थिती भासवली जाती की उद्या तुमची शिवतक्रारवाल्यांची शेती जाणारे, अशा दुफळी माजवण्याचं हे पदाधिकारी काम करत आहेत. कुणाचंही नुकसान होणार नाही. या ठिकाणी मी सर्वांना खरं आश्वासित करतो की आपण जर नगरपंचायत करायची असेल तर त्या ठिकाणी आपल्याला ग्रामसभेला CO लेवलचा अधिकारी आणूनच आपल्याला फायदे किंवा तोटे होणारे ह्याची परिपूर्ण माहिती घेऊनच आपण पुढील सर्वांनी एकमताने निर्णय घ्यायचा आहे. कारण आज ना उद्या आपल्याला काळाची गरज आहे की नगरपंचायत किंवा लोकसंख्या वाढीनुसार आपल्याला त्या ठिकाणी निधीची 100% कमतरता आहे. आजचं आपलं बजेट पाहिलं तर 1-2 कोटीचं ग्रामपंचायतीचं बजेट, उद्या नगरपंचायतीचं जर बजेट पाहिलं तर 15-20 कोटीचं त्यांचं बजेट आहे. आणि शासनाचे नगर विकास खाते असेल किंवा डायरेक्ट फंड्स त्या ठिकाणी नगरपंचायतला त्या ठिकाणी दिले जातात. आज परिस्थिती पहा, ड्रेनेजची व्यवस्था घ्या, रस्ते घ्या. आज अतिक्रमणे गावामध्ये भरपूर झालेल, कोण त्या ठिकाणी दखल घेत नाहीत. म्हणजे कित्येक कचऱ्याचा, घनकचऱ्याचा प्रश्न असेल, सांडपाण्याची नुसती आश्वासनं आपण देतोय की महाराष्ट्रातला तो पहिला प्रोजेक्ट म्हणजे प्लॅन्ट आम्ही हे 10 वर्षापूर्वी ह्या बॉडीने सांगितलं होतं की ते आम्ही डेव्हलप म्हणजे पाण्याचं फिल्टर प्लॅन्ट, जे ड्रेनेजचं पाणी आज नदीत सोडलं आहे किंवा घनकचऱ्याचा विषय, हे नुसते आश्वासन आहेत. आज जवळजवळ गेली 2-4 वर्षापासून 70 ते 80 लाख रुपये घनकचरा व्यवस्थापनासाठी 15 वित्त आयोगामधून पैसे पडून आहेत. परंतु आजपर्यंत हा कचरा व्यवस्थापनाचा प्रकल्प ग्रामपंचायतीला करता आला नाही. जर तुम्ही अकार्यक्षम असाल तर त्या ठिकाणी एक CO लेवलचा त्या ठिकाणी अधिकारी येईल, सर्व कामे पूर्ण होतील. आज ग्रामपंचायतचा ग्रामसेवक या ठिकाणी ठिकाणा, का तर त्यांना या ठिकाणी त्रास आहे. राजकीय हस्तक्षेपापोटी ग्रामसेवक या ठिकाणी आठवड्यातनी 1-2 दिवसच येत असतात. म्हणजे एवढ्या मोठ्या लोकसंख्येला आपल्याला नियमित ग्रामसेवक पाहिजे. तर माझी एवढीच विनंती आहे गावकऱ्यांना, ग्रामस्थांना की आपण ग्रामसभा लवकरात लवकर घेऊन जे काय फायदे तोटे असतील नगरपंचायती जनतेसमोर एका नगर विकास, जे आपण नगरपंचायतचे CO लेवलचे अधिकारी चालू असतील, म्हणजे आत्ता एखाद्या बारामती असेल, जेजुरी असेल किंवा लोणंद असेल, या ठिकाणचे आपण ते CO अधिकारी या ठिकाणी आणूयात. आणि चालू काय नियमावली असेल, नवीन नियम येत असतात, तर चालू रुटीनमधले CO अधिकारी आणून जनतेसमोर त्यांनी नगरपंचायतचे फायदे तोटे त्या ठिकाणी त्यांनी मांडावेत. आणि लोकांना जर वाटत असेल, आणि नक्कीच गरज आहे आज
आज बाजारतळाची अवस्था घ्या, कित्येक वर्ष झालं तिथं शेड नाहीत किंवा तिथं उत्पन्नाचे बाजार बंद पडत चाललेत. म्हणजे आज भविष्यात काळाची गरज आहे. मार्केट कमिटीचं घ्या, तिथं बघा काय डेव्हलपमेंट, काहीच नाही. आज नगरपंचायत झाल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. आज जरी राजकीय स्वार्थासाठी आपण ह्या नगरपंचायतला विरोध करत असताल तर भविष्यामध्ये लोकसंख्येच्या नियमानुसार शासनातर्फे आज ना उद्या गरजच आहे आणि होणारच आहे. त्यामुळं माझी या पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की आपण कुठलंही राजकारण न करता आता येणाऱ्या 2-3 महिन्यांनी जिल्हा परिषदच्या आणि पंचायत समितीच्या निवडणुका आहेत. त्यासाठी खरं तर मी सुद्धा इच्छुक आहे, परंतु गावचं हित पहिलं महत्त्वाचं आहे, गावचा विकास महत्त्वाचा आहे. त्यामुळं हे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती जर हे पद नसेल पण गावचा विकास होत असेल तर त्याला आपण प्राधान्य दिलं पाहिजे, ही माझी विनंती आहे. धन्यवाद. निषेध असो ग्रामपंचायत निषेध असो. नीरा शिवतक्रार नगरपंचायत झालीच पाहिजे. नीरा शिवतक्रार नगरपंचायत झालीच पाहिजे.